वर साचलेला मळ आणि काळपटपणा घालवण्यासाठी करा हा घरगुती उपाय. नमस्कार, आरोग्यदायी आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपण सर्वजण अगदी दररोज आंघोळ करत असलो तरी बऱ्याच जणांच्या मानेवर, बगलेमध्ये किंवा हाताच्या कोपरांवर आणि पायाच्या घोट्यांवर मळाचा थर जमा होऊन तिथली त्वचा काळपट दिसू लागते. अशा प्रकारच्या त्वचेचा काळेपणा दूर करण्यासाठी आपण एक अतिशय सोपा असा घरगुती उपाय पाहणार आहोत, ज्याच्या वापराने तुमची काळवंडलेली त्वचा शरीराच्या इतर त्वचेसारखी गोरी होणार आहे. असा हा अतिशय गुणकारी उपाय बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम लागणार आहे साखरेचा भुगा. नेहमीची साखर खलबत्त्यामध्ये थोडीशी ठेचून बारीक करायची आहे. ही खडबडीत साखर स्क्रबर म्हणून काम करते. याच्या वापराने त्वचेवरील मळ आणि डेड स्किन सेल्स रिमूव्ह होतात. यानंतरचा दुसरा घटक म्हणजे शॅम्पू. तुम्ही तुमच्याकडील कोणताही हेअर शॅम्पू वापरू शकता. या पाऊचमधील सर्व शॅम्पू यामध्ये काढून घ्यायचा आहे. शॅम्पू देखील तेलकट आणि त्वचेला चिकटलेला मळ काढण्यासाठी मदत करतो. यानंतर आपल्याला आवश्यक आहे कोलगेट. कोलगेट देखील त्वचेचा काळपटपणा घालवते. आपण एक वेळच्या ब्रशसाठी वापरतो तेवढी कोलगेट यामध्ये टाकायची आहे. आता आपल्याला आवश्यक आहे खोबरे तेल. या तेलामधील घटक त्वचेच्या पोषणासाठी फार उपयुक्त असतात. आपण 1 चमचा एवढे खोबरे तेल यामध्ये घ्यायचे आहे आणि हे सर्व घटक व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहेत. मित्रांनो, तुमच्या त्वचेवर कितीही मळ किंवा मळाचा काळा थर असू द्या, तो आजच्या या घरगुती उपायाने हमखास नष्ट होणार आहे. आता आपण बनवलेली ही पेस्ट वापरायची कशी ते देखील फार महत्त्वाचे आहे. यासाठी आपण यामधील थोडीशी पेस्ट प्रभावित त्वचेवर टाकायची आहे. यानंतर अर्धे लिंबू घेऊन या लिंबाने ती त्वचा घासायची आहे. या दरम्यान लिंबू थोडे थोडे पिळून त्यामधील थोडा थोडा रस यामध्ये मिसळला पाहिजे. अशा पद्धतीने त्वचा घासायची आहे. 4 ते 5 मिनिटे ही पेस्ट त्वचेवर घासायची आणि नंतर साध्या पाण्याने ती धुवून टाकायची. पहिल्याच वापराने तुमच्या त्वचेचा काळेपणा, त्वचेवरील मळ बऱ्यापैकी कमी झाल्याचे तुम्हाला दिसून येईल. आणखी 2 ते 3 वेळा हा उपाय करा आणि काळवंडलेली त्वचा इतर त्वचेसारखी गोरी करा.